आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या मागील बातमी सत्रात कुंभारीचे कार्यक्षम युवा नेते माननीय श्री अवधूत भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकशाही महाराष्ट्र न्यूजने त्यांच्या मुलाखतीचा भाग क्रमांक 1 सर्वांनीच पाहिला असून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाच्या सादरीकरणात वाढदिवसाच्या निमित्ताने समाजकार्याकरिता आयुष्य व्यतीत करण्याचा केलेला संकल्प ऐकूया त्यांच्याच शब्दात। हे करत असताना आदरणीय मालकांनी सुद्धा आपल्या भागातील हा तरुण वर्ग अतिशय निरोगी राहावा, सशक्त राहावा या संकल्पनेतून त्यांनी कुस्ती केंद्राची स्थापना केली होती आणि ती आता इतके दिमागदारांचा आहे। याबद्दल आता तुम्ही नवीन वर्जन कसं करणार, तुमचं याच्याकडे लक्ष असतं का, जाणीव असतं का आणि आता ते तुम्ही कशा हाताळता आणि काय करता, थोडक्यामध्ये इतंभूत माहिती। आज आम्ही जवळजवळ 2 वर्ष झाले त्या ठिकाणी कुस्ती शिबिर राबवतोय, उन्हाळी शिबिर। अच्छा। त्या माध्यमातून आता जत तालुक्यातली जवळजवळ 40 निवासी मुलं त्या कुस्ती केंद्रात सध्या प्रशिक्षण घेत आहेत आणि ज्या पद्धतीनं कुस्ती केंद्र स्थापन केलं आणि कुस्ती केंद्र व्यवस्थित चालू आहे आमचं, त्याच पद्धतीनं आमचा त्याच ठिकाणी कुस्तीच्या संलग्न असा एक आपलं भरतीपूर्व ट्रेनिंग सेंटर काढण्याचा मानस आहे। म्हणजे हे नवीन वर्जन किंवा नवीन तुम्ही मालकांचा आदर्श घेऊन तुम्ही नवीन वर्जन घेऊन नवीन प्रोत्साहनात्मक असं कार्य करत आहात। हे करत असताना आता आपल्याकडे ह्या कुस्ती कर्माची काहीतरी संघटना किंवा जिल्ह्याची अशी जी काही संघटना असते त्याची कुठली तरी जबाबदारी आली आहे असं आम्हाला कळतं। तर जिल्हा तालीम संघाचा मी सध्या संचालक आहे आणि त्याचबरोबर तालुका तालीम संघाचा कार्याध्यक्ष आहे। तर या संदर्भात काम पाहायचं म्हटलं तर आम्ही अजून थोड्या दिवसात पैलवानांची जत तालुक्यातल्या विखुरलेल्या पैलवानांची एक मोठी संघटना उभा करणार आहे आणि त्या माध्यमातून पैलवानांचे पुढचे काही प्रश्न असतील, नोकरीचे प्रश्न असतील किंवा कुस्ती क्षेत्रातील काही प्रश्न असतील ते संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न 100% आमचा राहील। अवधूत मला एक सांगा, तुम्ही उच्च विद्याविभूषित आहात, आपण एक इंजिनियर आहात, त्यामुळे आपला भविष्याचा विचार किंवा कुठल्याही क्षेत्रामधला विचार हा दूरदृष्टीपणा असा हा अतिशय सक्षम असा आहे आणि आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तसं बहादर आहे। आपण आता ह्या सध्या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय प्रगतीनं काम करीत आहात। मला सांगा, ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपला अभ्यासाच्या जोरावर आपण सगळं काही करू शकतो, पण राजकारण हाताळताना आता जी सावध भूमिका गरजेची असते, कारण तुमच्या पाठीशी तुमचे वडील तुम्हाला एक अभ्यासक म्हणून कायम तुमच्या पाठीशी उभा राहत होते। आता तो आधार नाही, पण तुम्हाला आधार कुठला, कुणाचा आणि कशा स्वरूपात आहे, त्या आधारच्या जेव्हा तुम्ही पुढचं नियोजन राजकारणाचं कसं आखलेलं आहे एवढीशी इतंभूत एक माहिती आम्हाला द्यावी आणि आपण पूर्ण विरामापर्यंत नंतर वळणार आहोत। एक छोटी मार्मिक आणि अतिशय सुंदर माहिती आम्हाला द्यावी। आजपर्यंत मालकांना ह्या प्रामाणिक जत तालुक्यातल्या जनतेनं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या जीवावर हे राजकारण समाजकारण चालत आलेलं आहे आणि त्यांच्या पश्चात हीच लोक माझ्यापर्यंत पोहोचतात आणि मला धीर, आधार सर्व प्रकारे पाठबळ देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासाठीच हे राजकारण पुढे चालू ठेवण्याचा माझा मानस आहे। अच्छा, म्हणजे मालकांनी राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये अतिशय मोठं जाळं निर्माण केलं, अतिशय मोठं वलय केलं, त्या माध्यमातून अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला, अनेक लोकांशी त्यांचं मैत्रीपूर्व नातं झालं, अनेक अधिकाऱ्यांशी, अशा विविध अधिकाऱ्यांशी असं त्यांचं नातं झालं आणि तो सर्व वर्ग आता तुम्हाला कामी येतोय, तो तुम्हाला बळकट करतोय, तुम्हाला यशासाठी मदत करतोय, हे असं तुम्हाला आमच्या ह्याच्यातून म्हणायचं आहे। आता हे करत असताना मालकांनी सुद्धा एक संकल्पना अतिशय सुंदर ठेवलेली होती की मुळामध्ये आपलं अंगणच स्वच्छ पाहिजे आणि मग नंतर ना आपल्या गल्लीकडे आपण वळलं पाहिजे। तसा त्यांनी पूरक असा हा कुटुंबाविषयी विचार प्राधान्याने केला। आपली मुलं शिकली पाहिजे, उच्च विद्याभूषित झाली पाहिजे या संकल्पनेतून त्यांनी आपल्या कुटुंबातील आपल्या जवळ काही पाहुणे मंडळी, जवळचे नातेवाईक असे एकत्र घेऊन त्यांना अतिशय चांगल्या जोमानं शिकवलं, मार्गदर्शन केलं। आज ती मंडळी मोठमोठे कलेक्टर, प्रांत अधिकारी किंवा RTO अशा मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्यांचा
त्यांचा मानस होता की सर्व सुशिक्षित असले पाहिजे असं त्यांचं एक गणित होतं. आता तुम्ही या विषयामध्ये कसे करणार आहात? तुम्ही कसं सर्वांनी शिक्षित झालं पाहिजे यासाठी तुम्ही काय मोहीम राबवणार संस्थेच्या माध्यमातून? संस्थेच्या माध्यमातून पुढे जाऊन शाळा तर ऑलरेडी आपल्या आहेत. तर त्या ठिकाणी अजून एक आमचा मानस आहे, तो म्हणजे सीबीएसई स्कूल किंवा ICSE पॅटर्न मध्ये स्कूल काढण्याचा, आणि त्याचबरोबर 11वी 12वी कॉलेज, आणि तिथून पुढच्या काही 10-15 वर्षामध्ये कॉलेजचे एक्सटेन्शन, सिनियर कॉलेज वगैरे ह्या पद्धतीचे शिक्षण प्रोव्हाइड करायचं आपल्याच भागात, ही आमचं टार्गेट आहे. पण हे करत असताना अवधूत मालकाने हा सुद्धा कधी व्यवसाय सोडला नाही होता. तो ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, मालक हे अत्यंत शेतीप्रेमी होते. त्यांना शेतीविषयी पूर्ण अभ्यास, गाढा अभ्यास होता, अतिशय प्रेम शेतीवर, आणि स्वतः ती शेती करत होते, लक्ष घालत होते. एवढी 50 एकर शेती, अतिशय आधुनिक पद्धतीने दगडाची असणारी शेती, त्यांनी अतिशय या ठिकाणी माळ एवढं मोठं होतं ते त्याला फोडून अतिशय सुबकरित्या आज ही शेती बघितली तरी इथं कोणी म्हणणार नाही की हे माळ होतं, दगडाचं रान होतं. अतिशय कला कौशल्याने त्यांनी निर्माण केलं. आता ती शेती इतकी आधुनिक झाली, संपन्न झालेली आहे, आणि सर्व मोठमोठ्या विविध बागायतच्या ह्याच्याने ती फुललेली आहे. आपण आता त्या शेतीमध्ये सुद्धा ते प्राधान्य लक्ष घेतलेलं आहे. या शेती व्यवसायाकडे तुम्हाला त्यांचा अभ्यास कसा काढण्यात आला आणि तुम्ही ते आता कसा करत आहात, आणि आता काय त्याचं स्वरूप राहिलेलं आहे तुमच्या शेतीचं? ज्या पद्धतीनं आम्ही लहान असताना ते आम्हाला शेतीतली कामं स्वतःहून बघायला लावायची, स्वतः करायला लावायची. तर त्या संदर्भात आम्हाला असा अनुभव आलाय की जोपर्यंत स्वतः काही करत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रातलं तुम्हाला PhD म्हणा, नॉलेज म्हणा, हे साध्य होत नाही. तर लहानपणापासून शेतात राहिलो आणि शेती बघितली आणि ती कशी हाताळतात ते सुद्धा बघितलं. त्यामुळे आता शेती करणं माझ्या दृष्टीने एक सोपा विषय आहे. पण आपल्या युवकांनी सुद्धा शेतीकडे वळावं, बाहेर नोकरीला न जाता ज्यांना जमीन आहे, आता आपल्या जत तालुक्यात पाण्याची सोय झालेली आहे, तर शेतीकडे वळावं, शेतीतूनच स्वतःची आर्थिक सुबत्ता साधता येईल, हा आमचा मानस आहे. नवीन संकल्पना घेऊन तुम्ही शेतीमध्ये काय काय सुधारणा केलेली आहे, अतिशय थोडक्यामध्ये माहिती मिळावी अशी विनंती करतो आपण. नवीन पद्धतीने म्हणता आलं तर कन्सल्टंट तर अवेलेबल आहेत प्रत्येक क्षेत्रासाठी. तर आम्ही एक पेरू हा विषय निवडलेला आहे. तरी आमची दर 6 महिन्याला 3 एकर लागण पेरूची चालूच आहे. इथून पुढच्या काळात 2 वर्ष हे काम, जोपर्यंत आमची जमीन ऊसा व्यतिरिक्त पेरूकडे वळत नाही तोपर्यंत ही मोहीम आम्ही चालू ठेवू. एकंदरीतच अवधूत मालक, मला असं दिसतं की आपण आपल्या वडिलांचा हाताला हात धरून आपण जो त्यांचा इतिहासाच्या काळापासून काय ते आजपर्यंत आपण त्यांच्या बोटाला बोट धरून त्यांचा पूर्ण जो अभ्यास आहे तो अतिशय मार्मिकतेने घेतला, आणि त्यांचा अभ्यास तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितपणे कामी येणार. त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी उभारलेल्या संस्था, त्यांनी उभा केलेलं मोठं कार्य हे तुमच्या आयुष्यात प्रगती पथावर तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. आज वाढदिवसाच्या निमित्त लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. भावी आयुष्यात आपली वाटचाल यशस्वी, सुखाची आणि समाधानाची, लोकाभिमुख अशी हो, असे आपल्या सिद्धेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. थांबतो. आपण आपला व्यस्त असा वेळ दिला, आज वाढदिवस असला तरी सुद्धा त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानतो. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.